आत्ताच आले मी, थोडे वेळ झालं, चहा पिल्ले थोडं, परत आईस्क्रीम खाऊ लागल्या तिकडं सगळे. इकडं समू बी बसली आहे का नाही समू? उद्या येणार आहे, तिला तिथे चल म्हणली. इकडं सृष्टी हाय, इकडं दिदी हाय. सगळे आईस्क्रीम खायला लागल्यात. इकडं 2 आईस्क्रीम ठेवली आणि एक आईसाठी हाय आणि एक माझ्यासाठी हाय. आणि इकडं राधिकासाठी बी एक हाय. राधिका आणि आई दूध द्यायला गेल्या, तर दूध देऊन आलं की खात्यात. हाय कर राधिका, ये ना समूह हाय कर, असं कर, असं. हार पुसला घेतली. तर आम्ही रात्री जेवण वगैरे केलो, झोपी गेलो बघा. सकाळी नंतर उठलो, आंघोळ्या वगैरे झाल्या आमच्या. परत इकडं बघितलं तर काय माझ्या पर्समधून असं लिपस्टिक, मेकअपचं सामान घेऊन असं मेकअप करत होती आमची समू. आणि राधिका तिला बघत होती. कॅमेरा चालू केल्यामुळं समू पळून गेली बाहेर. आणि इकडं राधिका पण जरा मोबाईल चालू केल्यामुळं थोडं तिनं पण दपकली आणि तिनं पण बॉक्स घेतली आणि निघून गेली. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आम्ही सगळं आंघोळ्या वगैरे केलो, पटकन आता गॅदरिंगला जाण्यासाठी आवरलो. तिकडं माझी आई बसली आहे, परत विजयदादा हाय, आणि तिकडं माझ्या साक्षी दिदीची मैत्रिणीची मम्मी हाय, आणि परत इकडं वहिनी पण बसल्यात. तर मस्त आम्ही निघालो आता गॅदरिंगला. तर कुठं स्किप नका करू. आणि तुम्हाला तर सगळ्यांना माहीतच आहे बाबळगाव. बाबळगाव म्हणजे आपल्या विलासराव दादांचं गाव आहे, रितेश भाऊंचं गाव आहे. तर सगळ्यांना तर माहीतच आहे, असं प्रश्न येतच नाही की कोणाला नाही माहिती. तर हे मांजरा नदी आहे बघा लातूरची. आणि इकडं अलीकडं काही पाणी नाही, पण पलीकडं भरपूर असं पाणी आहे साचलेलं. आणि हे लातूरची मांजरा नदी पण सगळ्यांना माहीतच असतं. माहीत असणाऱ्यांनी कमेंट नक्की करायचं. आणि कोण आपल्या लातूर जिल्ह्यामधलं आहे त्यांनी पण नक्की कमेंट करा. आणि कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी पण नक्की कमेंट करा. तर आता आपल्याला बाबळगावला जायचे. तर आपल्याला आता लातूरला, तर लातूर पुढं म्हणजे लातूर लागलेलंच राहते, पण अलीकडल्या आपल्याला गरुड चौकामधून बाबळगावला जायचे. बाबळगावला आता गरुड चौकामधून जाणार आहे का परत पुढं नेणार आहे विवेकानंद चौकात, ते पण नाही सांगता येत. तर इथं गरुड चौक आलेला आहे. तर गरुड चौकातूनच विजयदादा वळाला आहे आणि पुढं आहे ते विवेकानंद चौक आहे. तर आता ऋतुजा विवेकानंद चौकात थांबली आहे आणि आम्ही थांबला गरुड चौकात. तर आम्ही आता ऋतुजाला फोन करून सांगितलं की आम्ही गरुड चौकात हा आणि तू इकडंच ये. तिनं थांबली होती विवेकानंद चौकात. मग तिला यायला थोडा वेळ लागला, परत तिनं आली आणि आम्ही तिला घेतलो. आणि तिच्या बहिणीचा कार्यक्रम म्हणल्यावर तिनं तर येणारच ना ऋतुजा. तर गॅदरिंगचा कार्यक्रम आहे नर्सवाल्याचा, JNM वाल्याचा. तर आता आपल्याला बाबळगावला जायचे कार्यक्रमासाठी. आणि कुठं स्किप नका करू, पूर्ण व्हिडिओ बघा. आता हे बघा, हे बाबळगाव आहे आणि हे बाबळगावचे ह्या ठिकाणी गॅदरिंग आहे. हे मोठे मोठे हॉल जे आहेत. तर शपथ घेण्याचा कार्यक्रम आपण येण्याच्या अगोदर झाला होता स्टुडंटचा. इकडे शपथ वगैरे घेतले होते आणि भरपूर मोठे मोठे लातूरचे डॉक्टर पण आले होते. आणि इकडं मुली ते असं स्वागत गीत ते भरपूर छान म्हणलेलं होतं अगोदरच त्यांच्यासाठी. आणि शपथचा कार्यक्रम पण झालेला होता. आम्हालाच थोडा वेळ लागला, म्हणलं आता 12ला जावं म्हणून आम्ही उशिरा निघालो. पण 11लाच शपथ घेण्याचा कार्यक्रम चालू झालेला होता. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, स्किप कुठंच नका करू. आजच्या प्रमुख अतिथींपैकी विलासराव देशमुख शासकीय परिचर्या महाविद्यालयाच्या उपप्राचार्या
श्रीमती सुकुमार पुढे मॅडम यांनी मार्गदर्शनपर 2 शब्द बोलावे याच्यासाठी मी त्यांना आमंत्रित करते. सर्व विद्यार्थ्यांनी शांततेत बसून घ्यायचे. सगळ्यात अगोदर स्टुडंट तुमच्या आद्य देवता फ्लॉरेन्स नायटिंगेल यांना वंदन करून तसेच कैलासवासी विलासराव देशमुख साहेब यांना वंदन करते व 2 शब्द मी तुम्हाला सांगते. किंवा डेथ नंतर पण आपल्याला केअर करायची असते आणि ती केअर करण्यासाठी सेवा देण्यासाठी आज आपण शपथ घेतलेली आहे आणि ही शपथ अविरत ठेवावी अशी सगळ्यांकडून मी अपेक्षा व्यक्त करते. फातिमा मोहम्मद हबीब 81% मार्क आहेत आणि अजून एक आहे थोडे थर्ड इयर पास आउट बैच कांबळे वैष्णवी गोपाळ 87%, वाघमारे निशा अमोल 82%, सेकंड रँक. थर्ड रँक सय्यद दिलशाद फातिमा मोहम्मद 81%. सेकंड इयर बैच फर्स्ट रँक करेवाड पद्मावती कोंडीबा 82%, सेकंड रँक कांबळे मेघा. फर्स्ट रँक सेकंड इयर करेवाड पद्मावती कोंडीबा 82%, सेकंड रँक कांबळे मेघा राजकुमार 81%. थर्ड रँक कामेर वैष्णवी गोपाळ 81%. नेक्स्ट कबड्डी फर्स्ट इयर गर्ल्स धुमाळ जानवी दीपक गोळणे नंदनी रामचंद्र चौ. तरी नाश्त्याला राईस आणि एक जिलेबी होती आणि इकडं दीदी मस्त असं सगळ्यांना वाढली, थोडी थोडी राईस दिली. परत राईस खाणं झाल्यावर पाणी पण द्यायला लागली आणि पोरी इकडं गप्पा मारत थांबलेल्या होत्या. त्यांना म्हणली जावा ग काय तर मदत करू लागा. नाश्ता करून थांबलेल्या होत्या मुली. म्हणल्या चला आता जावा नाश्त्याला, पाणी तर द्या काय तर करा. तरी हा ब्लॉग भरपूर मोठा झालेला आहे आणि ह्या ब्लॉगमध्ये काय आपल्याला फक्त कार्यक्रमच दाखवता येईल आणि पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्ही गॅदरिंग बघा. गजाननाला वंदन करण्यासाठी जीएनएम सेकंड इयर विद्यार्थ्यांनी स्टेजवर आमंत्रित करते कारण यांचा डान्स आहे. यांच्या डान्सचे नाव आहे एकगंगा वंदन. हा डान्स घेऊन येत आहेत जीएनएम सेकंड इयर मधून महालिंगे नेहा आणि शिवसागर सोनल.